नमस्कार, मी मधुरा. मधुज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक कसे बनवायचे. तर चला आधी बघून घेऊया आपण साहित्य. श्रावण महिना चालू झाला की आपल्याकडे सण चालू होतात. त्याच्यामध्ये गुळाचा खोबऱ्याचा वापर खूप केला जातो. पण याच्या पाठीमागे एक शास्त्रीय कारण पण आहे. गुळ खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं किंवा खोबरं खाल्ल्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही किंवा बॉडी हायड्रेट होते. त्यामुळे फक्त नैवेद्य असं नाही, पण शास्त्रीय कारण पण आहे त्याच्या मागं. तर चला आता बघूया आपण मोदक कसे बनवायचे. सगळ्यात आधी आपण नारळ फोडून घ्यायचे. नारळाचा चव आहे तो कढईमध्ये घालायचा. आपण जसं बाकीच्या मोदकांना करतो सारण तसंच बनवायचं. कढईमध्ये नारळाचा चव घालून त्याच्यामध्ये गूळ घालायचा. तो चांगला हलवून घ्यायचा. वेलची कुटून घ्यायची. ड्रायफ्रुट्स घालायचे त्याच्यामध्ये. कुटलेली वेलची घालायची. मग दूध आणि केसर घालायचं आणि सारण थंड व्हायला ठेवून द्यायचं. कसं पीठ घ्यायचं मळायला गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. थोडंसं तेल घालायचं. चांगलं मळून घ्यायचं. छोटासा गोळा घेऊन ते लाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये बनवलेलं सारण भरून घ्यायचं आणि छानशा पाकळ्या करून घ्यायच्यात. मोदक बनवायचे. मोदक बनवून झाल्यानंतर कढईत तेल ठेवायचं. तेल तापलं की त्याच्यामध्ये मोदक सोडायचे आणि चांगले लाईट ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. बघा किती छान रंग आलाय. अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.